नमस्कार. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 त्याचप्रमाणे संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्विज फॉर्ममध्ये नवीन एक सिरीज सुरू केलेली आहे, जे तुम्हाला या द MPSC MCQ बँक या नावाने ते टेलिग्राम चॅनल आपल्या त्या चॅनलच्या माध्यमातून जे PYQs आहेत, तसेच आपण स्वतः किंवा आमची टीम स्वतः जे MCQ फ्रेम केलेले आहे, NCERT, स्टेट बोर्ड या जे रिसोर्सेस आहेत त्यांना बेस्ड म्हणून असे प्रश्न आपण त्या ठिकाणी पोस्ट करतो आहोत. ओके, जेणेकरून आपल्याला ते एक सवय लावावी, प्रश्नपत्रिका सॉल्व करण्याची किंवा प्रश्न सॉल्व करण्याची सवय लागलेली असेल तर आपल्याला एक्झाममध्ये पण त्याच अप्रोचने आपला एखादा प्रश्न आला तर आपल्याला तो नवीन वाटता कामा नये, अशा पद्धतीने आपण ते क्वेश्चन फ्रेम करून त्या ठिकाणी ॲड करतो आहोत. ओके, हे एकंदरीतच पेड असणारा बॅच आहे. सो यामध्ये आपण जे काही क्वेश्चन पोस्ट करतो आहोत त्याचे ॲनालिसिस देखील आपण दर दिवशी, म्हणजे सकाळी आपण क्वेश्चन पोस्ट करतो आणि संध्याकाळी त्याचे आपण डिस्कशन करतो आहोत. विथ फुल ॲनालिसिस असं आपण त्यावर डिस्कशन करतो आहोत. आता हे जे व्हिडिओ आहेत किंवा हे आपण डिस्कस करत आहोत ते आज जे सकाळी भूगोलासंदर्भात जे 10 क्वेश्चन आपल्या या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केलेले होते ते आपण या ठिकाणी डिस्कस करूयात. ओके, सो आता या ठिकाणी जो पहिला प्रश्न होता भूगोलासंदर्भाने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या अनुषंगाने, सोबतच कंबाईन पूर्व परीक्षा 2024च्या अनुषंगाने, तर तो पहिला प्रश्न होता की योग्य विधान आपल्याला शोधायचं होतं आणि हे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017मध्ये विचारलेला प्रश्न आहे. या ठिकाणी पर्यायामध्ये विधान दिलेलं आहे, पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते. दुसरा पर्यायामध्ये आहे की पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. तिसरा आहे पृथ्वी दक्षिणेकडून उत्तरेकडे फिरते. आणि चौथा जो पर्याय आहे त्याच्यामध्ये पृथ्वी उत्तरेकडून दक्षिणेकडे फिरते. अशा पद्धतीने एकंदरीत या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारलेला होता. सो आपल्याला सर्वांना माहिती आहे, जी आपली पृथ्वी आहे ती सूर्याभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते आणि जर घड्याळाच्या दिशेने फिरतो का उलट दिशेने फिरतो अशा पद्धतीने प्रश्न आला तर ते देखील आपल्याला माहिती असायला हवं. घड्याळाच्या दिशेने आपली पृथ्वी सूर्याच्या घड्याळाच्या दिशेने फिरत असतो. ओके, आणि यामुळेच एकंदरीत आपल्याला दिवस व रात्र घडत असल्याची जाणीव होते. जेव्हा आपली पृथ्वी सूर्याच्या बाजूने असतो तेव्हा आपल्याकडे किंवा आपल्या देशावर आपला देश जेव्हा सूर्याच्या बाजूने फिरत असतो किंवा सूर्याच्या बाजूने असतो तर त्यावेळेस आपल्या देशामध्ये दिवस असतो. मात्र जेव्हा आपण सूर्याच्या विरुद्ध दिशेला जातो, ओके, तेव्हा आपण आपल्या देशात किंवा आपला जो काही जो एरिया आहे त्यामध्ये आपल्याला रात्र झाल्याचा भास होतो. ओके, सो अशा पद्धतीने दिवस व रात्रीचा फरक जे काही आहे त्या ठिकाणी आपण या पृथ्वीच्या परिवलनामुळे किंवा परिभ्रमणामुळे आपल्याला जाणवत असतो. ओके, या ठिकाणी आपल्याला जर चंद्राचा प्रश्न आला की चंद्राची एकंदरीत फिरण्याची दिशा कशी आहे तर ती पृथ्वीसारखीच आपल्याला दिसून येते. ओके, म्हणजे पृथ्वी ज्या पद्धतीने पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतो त्याच पद्धतीने चंद्र देखील पश्चिमेकडून पूर्वेकडे चंद्राच्या भोवती फिरत असतो आणि एकंदरीतच सूर्याच्या भोवती देखील फिरत असतो. ओके, सो या ठिकाणी जेव्हा आपण मागील वर्षातील प्रश्नपत्रिका विश्लेषण करीत होतो राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 ते 2023च्या दरम्यान, तर जे काही बेसिक कॉन्सेप्ट होते ते आपण प्रश्नांच्या अनुषंगाने त्या ठिकाणी सविस्तर डिस्कस केले होते. ज्यामध्ये अक्षांश काय, अक्षावृत्त काय आहे, रेखावृत्त काय आहे. त्यामध्ये रेखावृत्त संदर्भाने एक फॅक्च्युअल माहिती इथं मी देत आहोत. कदाचित यावर आयोग प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा अशा माहितीवर आयोग प्रश्न विचारतो. या अनुषंगाने हे बेसिक माहिती स्टेट बोर्डवरून काढलेलं या ठिकाणी देत आहोत. दोन रेखावृत्त दरम्यानचे जे काही अंतर असते ते ज्या पद्धतीने अक्षवृत्ताप्रमाणे बदलत जाते त्याच पद्धतीने या रेखावृत्तामधील जो अंतर आहे तो देखील बदलत जातो. विषुवृत्तावर हे अंतर सर्वाधिक असते, तर ध्रुवावर म्हणजे दोन्ही ध्रुवावर ते अंतर 0 असतो. ओके, विषुवृत्तावर सर्वाधिक दोन रेखावृत्ता दरम्यान जो अंतर असतो तो 111 किलोमीटर असतो. कर्क किंवा मकर वृत्तावर 102 किलोमीटर, आर्क्टिक आणि अंटार्क्टिक वृत्तावर 44 किलोमीटर आणि उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर 0 किलोमीटर आपल्याला जाणवतो. ओके, समजा ही पृथ्वी आहे तर या पृथ्वीचा जो काही
उभ्या काल्पनिक रेषा आपण आखलेल्या आहेत, त्या उभ्या काल्पनिक रेषांना आपण रेखावृत्त असे म्हणत असतो. ओके, सो अशा पद्धतीने आपण ते काल्पनिक रेषा आखलेलं आहे. ओके, सो जेव्हा आपण अक्षवृत्त, हा जो काही अक्षवृत्त आहे तर या ठिकाणचा जो अंतर आहे दोन रेखावृत्ताच्या दरम्यानचा, ओके, याला आपण विषुववृत्त म्हणतो. ओके, विषुववृत्त, त्याला इक्वेटर आपण इंग्लिशमध्ये संबोधत असतो. तर यातील अंतर सर्वाधिक म्हणजे 101 किलोमीटर आपल्याला अंतर दिसून येतो. तर या उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये उत्तर ध्रुवावर आणि दक्षिण ध्रुवावर आपल्याला 0 किलोमीटर या दोन अक्षवृत्त रेखावृत्ताच्या दरम्यान आपल्याला जी लांबी आहे किंवा अंतर आहे ते दिसून येतो. ओके, सो अशा पद्धतीने आडव्या लाईनला आपण अक्षवृत्तीय विस्तार म्हणत असतो. ओके, होप सो तुम्हाला कळलेलं असेल. पुढे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला चिनूक वाऱ्यासंदर्भात जे काही चिनूक वारे आहेत ते देखील आपण आपल्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीजमध्ये बघितलेलं आहे. ग्रही वारे, त्यानंतर सागरी वारे, मतलई वारे काय आहे ते आपण सविस्तर जे आपण प्रश्नपत्रिका विश्लेषण करीत होतो तेव्हा बघितलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला चिनूक वाऱ्यासंदर्भाने अयोग्य विधान ओळखा अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. अविधान काय आहे तर रॉकी पर्वतावरून हे चिनूक वारे वाहतात काय. त्यानंतर आहे ब मध्ये स्थानिक प्रकारचे वारे आहेत का. आल्प्स पर्वताच्या दक्षिण बाजूवर चढतात का. आणि ड जो आहे तो राईन नदी खोऱ्यातून वाहतात का. तर तुम्ही ऑब्झर्व केलं तर एक गोष्ट लक्षात येईल की चिनूक जो आहे तर चिनूक हा आपल्याला उत्तर अमेरिकेतील जो काही रॉकी पर्वत आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने रॉकी पर्वत रेंज आपल्याला दिसून येतो. तर त्या रॉकी पर्वत रेंजच्या पूर्वेकडे आपल्याला त्या पर्वताच्या उतारावरून वाहताना दिसून येतो. ओके, रॉकी पर्वताच्या उतारावरून हे चिनूक नावाचे जे काही स्थानिक वारे आहेत ते वाहताना दिसतो. ओके, आणि हे एक स्थानिक वाऱ्याचे प्रकार आहेत. अ आणि ब तर बरोबर आहे. ओके, सो या ठिकाणी आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे. मात्र ते आल्प्स पर्वत म्हणजे कुठं आहे तर युरोप खंडामध्ये आल्प्स पर्वत आहेत. आल्प्स पर्वताचा काही संबंध नाही आणि राईन नदी खोरे हे देखील याच्याशी काही संबंध नाही. सो आपल्याला अयोग्य विधान क आणि ड. ओके, क आणि ड जे पर्याय आहेत ते योग्य असणार आहेत. या ठिकाणी काही वाऱ्याचे नाव आणि त्याचे प्रकार, त्याचे स्वरूप आणि वैशिष्ट्य दिलेले आहेत ते तुम्ही रीड करा. आणि या ठिकाणी काही वाऱ्यांनुसार, स्थानिक वाऱ्यानुसार वितरण देखील दिलेलं आहे, ते देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, आयोगाने 2022-23 मध्ये यावर देखील प्रश्न विचारलेला होता. खामसीन कुठून वाहतो, त्यानंतर सिरोको कुठून वाहतो, हर्मॅटन वारे कुठून वाहतो, अशा स्वरूपाचे एकंदरीत जोड्या लावा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले होते. त्यानंतर या प्रश्नात आपल्याला जे काही लक्षद्वीप आणि लक्षद्वीपचाच पार्ट असलेला मिनिकॉय बेट यामधील हे जे दोन बेटे आहेत ते किती डिग्री चॅनलने विभक्त झालेले आहेत अशा पद्धतीचा प्रश्न कंबाईन पूर्वपरीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेला होता. तर ते बघूयात. 8 डिग्री चॅनलमुळे वेगळं झालेलं आहे का. त्यानंतर आहे 9 डिग्री चॅनलमुळे, 10 डिग्री का 0 डिग्री चॅनलमुळे. तर कुठल्या चॅनलमुळे हे वेगळं झालेलं आहे. तर जेव्हा आपण लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटाचा विचार करतो तर तेव्हा आपल्याला हे जे काही बेट आहेत ते आपल्याला 9 डिग्री चॅनलने वेगळे झाल्याचे दिसून येते. ओके, लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेट किती डिग्री चॅनलने वेगळे झालेले आहे तर 9 डिग्री. आणि जेव्हा आपल्याला मिनिकॉय आणि मालदीव्स किंवा एकंदरीत लक्षद्वीप आणि मालदीव जर प्रश्न विचारला की किती डिग्री चॅनलने वेगळे झाले तर ते आपल्याला माहिती सांगता यायला पाहिजे 8 डिग्री चॅनलने. ओके, सो 9 डिग्री चॅनलने कोणते दोन बेटे वेगळे झालेले आहेत तर लक्षद्वीप आणि मिनिकॉय. आणि मालदीव्स आणि लक्षद्वीप किंवा मालदीव्स आणि मिनिकॉय बेट हे 8 डिग्री चॅनलने. ओके, सो या ठिकाणी आपल्याला लक्षद्वीप आणि मिनिकॉय विचारलेला आहे. सो 9 डिग्री चॅनलने. आणि 8 डिग्री चॅनलमुळे कोण वेगळे झालेले आहेत तर लक्षद्वीप आणि मालदीव्स हे बेट. ओके, सध्या चर्चेत आहे मालदीव्स आणि लक्षद्वीप. आपले पंतप्रधान तिथे गेलेले होते, त्यामुळे कदाचित आयोग प्रश्न विचारू शकतो किंवा यावर क्वेश्चन फ्रेम होण्याची शक्यता जास्त आहे. ओके, सो या ठिकाणी आपल्याला 8 डिग्री चॅनल दिसून येते लक्षद्वीप आणि मालदीवच्या दरम्यान. आणि 10 डिग्री चॅनल हे आपल्याला लिटल अंदमान आणि ग्रेट जे काही अंदमान आणि निकोबार बेटे जे आहेत ते लहान अंदमान आणि मोठा अंदमान यांना वेगळे करण्याचे काम या 10 डिग्री चॅनलमुळे होतो, हे देखील तुम्ही लक्षात घ्या. ओके, सो लिटल अंदमान आणि निकोबार बेट. ओके, या ठिकाणी दिलेलं आहे लिटल अंदमान आणि निकोबार बेट जे काही आहेत, ज्या ठिकाणी इंदिरा पॉईंट आहे ते 10 डिग्री चॅनलने वेगळे होत असल्याचे दिसून येतो. मिडल अंदमानमध्येच बॅरन आयलंड आपल्याला जी काही आपली डोरमेंट व्हॉल्कॅनो आहे ते दिसून येतो. आणि नारकोडम आयलंड आईसलँडमध्ये आपल्याला एक्सटिंक्ट व्हॉल्कॅनो दिसून येतो. ओके, सो अशा पद्धतीने हे देखील तुम्ही फॉर युअर
फॉर युअर सेक युअर इन्फॉर्मेशन अशा पद्धतीने तुम्ही लक्षात देऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्थलांतरित शेती वेगवेगळ्या देशामध्ये कुठल्या नावाने स्थलांतरित शेतीला संबोधलं जातो अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. स्थलांतरित शेती काय आहे ते आपण ते प्रश्नपत्रिका विश्लेषण करताना ते बघितलेलं आहे. तुम्ही जर ते व्हिडिओ बघितलेला नसेल तर नक्की बघा. त्याची वेगळी प्लेलिस्ट आपण या व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहोत. सो ते बघा, जेणेकरून त्या प्रश्नपत्रिका विश्लेषणाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ओके. सो स्थलांतरित शेती आणि देश. रोका नावाची स्थलांतरित शेती आहे कुठल्या देशामध्ये केली जातो? त्यानंतर लदाख, चीना आणि मसोले. सो रोका नावाची जी स्थलांतरित शेती आहे ती आपल्याला ब्राझील या ठिकाणी दिसून येतो. ओके. ब्राझीलमध्ये जी काही विशेषतः आपल्याला चहाचे जे मळे आहेत त्या ठिकाणी आपल्याला रोका नावाची चहाचे मळे नाही, सॉरी, कॉफी उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारे तर रोका नावाचे जे काही मळे आहेत आपल्याला ब्राझीलमध्ये जे आपल्याला दिसून येतो. ओके. त्यानंतर आहे लदाख नावाची जी काही स्थलांतरित शेती आहे ती आपल्याला मलेशिया आणि इंडोनेशिया या देशामध्ये दिसून येतो. सो या ठिकाणी मलेशिया दिलेला आहे त्यामुळे आपण मलेशिया लावू. सो लदाख, इंडोनेशिया आणि मलेशिया. त्यानंतर चीना, श्रीलंकेचा चणा लक्षात ठेवा. ओके. चीना आहे पण आपण चणा असं लक्षात ठेवू. श्रीलंकेचा चणा. सो चणा नावाची जी काही स्थलांतरित शेती आहे ती श्रीलंकेत दिसून येतो. आणि मसोले किंवा मसाले तर जैरे किंवा कांगोचे मसाले असं प्रसिद्ध आहे. सो जैरे किंवा कांगोचे मसोले असं लक्षात ठेवा. ओके. कुठले मसाले? जैरे आणि कांगोचे मसाले. सो या ठिकाणी एकतर जैरे देईल की कांगो देईल तर मसोले हे जैरेचे. सो या ठिकाणी जोडी कुठली लागेल? रोका म्हणजे अला 2 नंबरची जोडी. अला 2 नंबरची जोडी असणारा पर्याय फक्त एकच आहे त्यामुळे हे तीनही पर्याय गेले. ओके. पर्याय क्रमांक पहिला योग्य पर्याय असं आपण म्हणू शकतो. या ठिकाणी काही देशांसह त्यांची त्या देशातील स्थलांतरित शेतीविषयी माहिती दिलेली आहे. तुम्ही नंतर वाचा. ओके. त्यानंतर आहे आपल्या लोकसंख्येसंदर्भाने एक प्रश्न या ठिकाणी ॲड करण्यात आलेला आहे. विकसनशील देशात लोकसंख्येचा स्तूप डॅश पद्धतीचा असतो, कशा स्वरूपाचा असतो? हे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 मध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. सो लोकसंख्या जो काही स्तूप असतो तो स्तूप या ठिकाणी दिलेला आहे. कशा पद्धतीचा असतो? हे जे या स्ट्रक्चरची जी काही रचना दिलेली आहे तर त्यालाच आपण इंग्लिशमध्ये पिरामिड, पॉप्युलेशन पिरामिड किंवा मराठीत आपण लोकसंख्या स्तूप असे म्हणत असतो. हे विशेषतः डेमोग्राफिक डिव्हिडंड या संकल्पना जी आपल्या लोकसंख्या चॅप्टरमध्ये आपण अभ्यासतो त्या संदर्भाने आहे. लोकसंख्या लाभांश ज्याला आपण मराठीत संबोधत असतो. तर लोकसंख्या लाभांश म्हणजे काय? तर असे किती वयोगटातील लोक आपल्या देशामध्ये आहेत जे आपल्या आर्थिक कार्यामध्ये गुंतवून आहेत किंवा आर्थिक कार्यात सहभागी, आपल्या देशातील आर्थिक कार्यात सहभागी आहेत, अशांना आपण लोकसंख्या डिव्हिडंड असे म्हणतो किंवा त्यांचा समावेश आपण लोकसंख्या लाभांशमध्ये करत असतो कारण त्यांच्यापासून आपल्या अर्थव्यवस्थेला लाभ होत असतो. ओके. सो जे काही 15 ते 65 वयोगटातील जे काही नागरिक असतात किंवा लोक असतात आपल्या देशातील तर त्यांना आपण या आर्थिक कार्यामध्ये गुंतलेले कार्यक्षम लोकसंख्या असं आपण म्हणत असतो आणि यांचा समावेश या लोकसंख्या लाभांशामध्ये केला जात असतो. तर जेव्हा यांची जी काही पिरामिड जेव्हा आपण रचना करतो तर पिरामिड जेव्हा असा खालती रुंद आणि वरती अरुंद स्वरूपाचा असतो तेव्हा ते आपल्या विकसनशील देशामध्ये अशा पद्धतीचा आपल्याला एकंदरीत स्तूप आपल्याला दिसून येतो. बघू शकता या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने बेस जो आहे तो आपल्याला रुंद दिसतो आणि जो काही माथा जो आहे, ओके, टॉप, तो आपल्याला अरुंद दिसतो. तर या ठिकाणी वयोगट जास्त असतो, या ठिकाणी वयोगट कमी असतो आणि या ठिकाणी जो कार्यक्षम वयोगट आहे तर कार्यक्षम वयोगटाचे प्रमाण आपल्या देशामध्ये जास्त आहे आणि विशेषतः विकसनशील देशामध्ये दिसून येतो. ओके. सो या ठिकाणी आपल्याला रुंद पाया आणि अरुंद माथा अशा ऑप्शन असणारा पर्याय क्रमांक 3 असणार आहे. ओके. रुंद पाया आणि अरुंद माथा हे विशेषतः विकसनशील देशामध्ये दिसून येतो आहे. त्यानंतर आहे या ठिकाणी आपल्याला टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरळ डॅश या देशामध्ये वसलेले आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेत ते विचारलेच आहे, मात्र हे प्रश्न आपल्याला कंबाईन ग्रुप सीच्या पूर्व परीक्षेत देखील आपल्याला दिसून येतो आहे. ओके. सो टिटिकाका लेक किंवा टिटिकाका सरोवर जे आहे ज्याला जगातील सर्वोच्च सरोवर म्हटलं जातं तर ते कोणत्या देशांदरम्यान वसलेलं आहे? तर टिटिकाका लेक आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. या ठिकाणी पेरू हा देश आहे आणि इकडे बोलिव्हिया असे 2 देशांच्या दरम्यान
पेरू आणि बोलिव्हियाच्या दरम्यान हे टिटिकाका लेक या ठिकाणी आपल्याला वसल्याचे दिसून येतो. ओके, सो पेरू आणि बोलिव्हिया अतिशय फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे. आता काही लेक इथे दिलेले आहे ते देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. लेक मलावी, न्यासा अशा पद्धतीने आफ्रिके खंडामध्ये आपल्याला लेक दिसून येतो. त्यानंतर लेक चाड, त्यानंतर लेक टांगानिया, इकडं ग्रेट सॉल्ट लेक आपल्याला USA मध्ये दिसून येतो, ग्रेट लेक. ओके, त्यानंतर ग्रेट बिअर लेक कॅनडामध्ये, कॅस्पियन सी, अशा पद्धतीने या ठिकाणी जगातील प्रमुख लेक जे आहेत त्या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. पुढे जाऊयात. आता यात आपल्याला जमिनीची धूप जी होते त्याचे कारण कुठले आहे, तशा पद्धतीने आपल्या देशामध्ये जमिनीची धूप कोणत्या कारणामुळे होते असा प्रश्न या ठिकाणी कंबाईंड प्री ग्रुप सी मध्ये 2021 मध्ये असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. आणि पर्यायात वृक्षतोड, कुरणांचा नाश, भटकी शेती आणि अयोग्य लागवड, अयोग्य जी काही लागवड पद्धती आहे त्यानुसार आपल्याला जमिनीची धूप दिसून येतो. सो या ठिकाणी वरीलपैकी सर्व जी काही कारणं या ठिकाणी दिलेली आहेत ते योग्य आहेत असं आपण म्हणू शकतो. तर जमिनीची धूप म्हणजे काय ते आपल्याला थोडक्यात बेसिक माहिती असणे अपेक्षित आहे. जेव्हा मातीचा जो काही पोत असतो किंवा मातीची जी सुपीकता असते ती पाण्यामुळे पाण्याचं अतिरिक्त प्रमाण वाढल्याने तो जो प्रवाहासोबत तो जो काही जमिनीतील सुपीकता वाहून नदी नाल्यामध्ये जातो आणि जी जमीन असते ती नापीक होते. तर यालाच आपण जमिनीची धूप असे म्हणत असतो. ओके, थोडक्यात काय तर भूपृष्ठावरील मातीचे एका जागेवरून दुसऱ्या जागी स्थलांतर होणे म्हणजे जमिनीची धूप होय. विशेषतः प्राणी व वनस्पती यांची हालचाल तसेच पर्जन्य परिणाम यांचे परिणाम यामुळे होताना दिसून येतो. ओके, प्राणी वनस्पती म्हणजे मानवाच्या हस्तक्षेपामुळे किंवा मानवाच्या वेगवेगळ्या जे काही आपण कार्य करत असतो त्यामुळे देखील जमिनीची धूप होताना दिसून येतो. ज्यामध्ये वृक्षतोड, कुरणांचा नाश, भटकी शेती, अयोग्य लागवड पद्धती यांचा देखील त्या ठिकाणी आपण समावेश करू शकतो. ओके, पावसासोबत वाहणारे पाण्याबरोबर ते जे काही मातीतील जो काही सुपीकता आहे ती वाहून नेली जाते. आणि याचे जे काही परिणाम कसे दिसून येतात तर नाले आणि नद्यांमध्ये प्रदूषण, गाळ वाढला जातो. त्यानंतर आहे जलमार्गामध्ये अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून येतो. मासे आणि जे इतर अक्वॅरिन म्हणजे जलीय प्राणी आहेत त्यांचे प्रमाण यामुळे कमी होत असतो. ओके, म्हणजे समजा आपण एखादा पेस्टिसाईड आपल्या शेतीमध्ये वापरला, एखादा खत रासायनिक खत आपल्या शेतीमध्ये टाकलेलं असेल आणि जास्तीचा पाऊस त्या भागात पडलेला असेल आणि तो पाणी वाहून जाण्यासाठी तो पाणी नदी किंवा नाल्यामध्ये जात असेल तर अशा वेळेस ते जे काही केमिकलयुक्त पाणी जो आहे तो नाल्यामध्ये जातात आणि त्याचा दुष्परिणाम किंवा तो मग त्या ठिकाणी जे काही जीवजंतू पाण्यामध्ये असतात त्याला अफेक्ट करतात. मासे असतील, विविध जलीय प्राणी असेल तर अशाला अफेक्ट करतो. ओके, सो अशा पद्धतीने त्याचे नुकसान आपल्याला दिसून येतो. सो यात आपल्याला जमिनीची धूप संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यानंतर आहे आपल्याला जे भारतातील नद्या आहेत त्यांच्या एकंदरीत उगम स्थानानुसार त्यांच्या जोड्या लावा अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पैनगंगा, कृष्णा, तुंगभद्रा, कावेरी. आता या ठिकाणी आपल्याला माहीत आहे कृष्णा ही नदी आपल्या महाराष्ट्रामधून उगम पावते महाबळेश्वर या ठिकाणी. सो ब ला 4 नंबरची जोडी, तर ब ला 4 नंबरची म्हणजे दुसरा ठिकाणी 4 नंबरचा असणारा पर्याय आपल्याला हवा आहे. चौथा पर्याय गेला आणि पहिला पर्याय या ठिकाणी आपण एलिमिनेट करूया. सो 2 पर्यायामध्ये आपल्याला 2-4 अशा पद्धतीने. आणि कावेरी नदी आपल्याला माहिती आहे कावेरी नदीचा उगम कर्नाटकमधील ब्रह्मगिरी या पर्वतामध्ये झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो ड ला 3 नंबरचा पर्याय असणारा पर्याय क्रमांक 2. ओके, या ठिकाणी पण आहे. सो दुसरा पर्याय योग्य आहे असं आपण सांगू शकतो. ओके, सो या ठिकाणी दिलेला आहे कृष्णा नदीचा जो उगम आहे तो महाबळेश्वर या ठिकाणी 1280 त्याची एकूण लांबी दिसून येतो. कुठल्या किंवा कुठले त्याचे उपनद्या आहेत ते या ठिकाणी दिलेले आहे, तुम्ही बघू शकता. बंगालच्या उपसागरास ते जी काही कृष्णा नदी आहे ती जाऊन मिळतो. त्यानंतर आहे भीमा नदी, इकडे गोदावरी नदी देखील दिलेली आहे. त्यानंतर कावेरी नदीचा उगम ब्रह्मगिरी कर्नाटक मधून जाताना दिसून येतो. ओके, भवानी, सुवर्णवती आणि कर्णावती असे त्याचे उपनद्या दिसून येतो आणि हे देखील बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतो आहे. त्यानंतर तुंगभद्रा ही नदी गंगामुळे ज्याला गोमंत शिखर कर्नाटकमध्ये संबोधला जातो, तर या तुंगभद्रीचा उगम या गोमंत शिखरातून किंवा गंगामूळ शिखरातून होतो आहे. त्याची जी काही उपनद्या आहेत बेदावती, हरिद्रा, वरद आणि हे कृष्णा नदीस जाऊन मिळतो. ओके, कृष्णा नदीस ही जी काही नदी आहे तुंगभद्रा ती जाऊन मिळते.
या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ही तुंगभद्रा नदी आहे. गोमंत शिखर कर्नाटकमधून ती उगम पावलेली आहे आणि या ठिकाणी कृष्णा या नदीला ती जाऊन मिळतो आहे. ओके. सो या ठिकाणी जे महत्त्वाच्या नद्या आहेत आपल्या भारत देशातील ते मॅपच्या स्वरूपात या ठिकाणी दिलेले आहे. ते तुम्ही बघा जेणेकरून आपल्याला मॅप व्यवस्थित हाताळता आला तर आपल्याला जे काही अशा मॅपच्या स्वरूपावर जे प्रश्न विचारतात तर ते आपल्याला सहज सॉल्व्ह करता येईल. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रातील जे काही पर्वत शिखरांची उंचीनुसार क्रम लावा अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे आणि हे देखील आपल्याला PYQs कंबाईन ग्रुप सी मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि लेटेस्टमध्ये जर बघायचं झालं तर राज्यसेवा आपल्याला 2023 मध्ये देखील कंबाईन 2023 मध्ये देखील यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता. ओके. सो आपल्याला एकंदरीत क्रम माहीत आहे. कळसुबाई, त्यानंतर आहे साल्हेर, त्यानंतर महाबळेश्वर, हरिश्चंद्र, सप्तशृंगी हे 5 लक्षात ठेवा. पहिल्या क्रमांकावर कळसुबाई, दुसरा साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्र, सप्तशृंगी, त्यानंतर तोरणा, मुल्लेर, ब्रह्मगिरी, तौला आणि हनुमान अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला क्रम दिलेला आहे. ओके. त्र्यंबकेश्वरचं देखील या ठिकाणी दिलेलं आहे. 1304 किलोमीटर त्याची उंची आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला हे जे शिखर आहे ते दिसून येतो. सो कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर आणि त्र्यंबकेश्वर असा पर्याय असणारा पहिला जो पर्याय आहे तो योग्य आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके. पुढे जाऊयात. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जनगणनेसंदर्भाने जी महाराष्ट्राची जी जनगणना आहे त्यानुसार महाराष्ट्रातील महिलांचा साक्षरता दर किती आहे अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. फॉरेस्ट मेन्स 2017 मध्ये. ओके. सो एकंदरीतच आपण जेव्हा भारतातील लोकसंख्या किंवा महाराष्ट्रातील लोकसंख्या नावाने आपण अर्थशास्त्राच्या अनुषंगाने आपण रिव्हिजन सिरीज सुरू केलेलं आहे. त्यामध्ये आपण सविस्तर लोकसंख्येविषयी डिस्कस केलेलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील लोकसंख्या संदर्भात किंवा महाराष्ट्राची लोकसंख्या या नावाने नवीन एक लेक्चर तयार करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये सर्व इत्थंभूत आपल्या बेसिक फॅक्ट्स आहे आकडेवारी ते त्या ठिकाणी दिलेले आहे. ओके. सो साक्षरता दर देखील त्या ठिकाणी दिलेला आहे. तर महाराष्ट्राची जी काही 2011च्या जनगणनेनुसार एकूण साक्षरता दर आपल्याला 82.30% दिसून येतो. ज्यामध्ये पुरुषांची जी टक्केवारी आहे साक्षरतेची ते 88.40% आणि स्त्रियांचे 75.9%. ओके. अशा पद्धतीने. सो या ठिकाणी 75.90 किंवा 75.87 हे योग्य पर्याय असणार आहे. पर्याय क्रमांक 4. ओके. पहिले 5 जिल्हे या ठिकाणी दिलेले आहे. मुंबई उपनगर, मुंबई शहर, नागपूर, अकोला, अमरावती हे पहिले 5 जिल्हे आपल्या महाराष्ट्रामध्ये साक्षरतेच्या बाबतीत अग्रेसर असल्याचे दिसून येतो. तर सर्वात शेवटचे असणारे जे जिल्हे आहेत 5 त्यामध्ये नंदुरबार सर्वात कमी साक्षरता दर असणारा जिल्हा आपल्या महाराष्ट्रातील 64.40%. त्यानंतर आहे जालना, धुळे, परभणी आणि गडचिरोली असे 5 जिल्हे हे शेवटच्या स्थानावर असल्याचे या ठिकाणी दिसून येतो. ओके. सो या ठिकाणी काही मॅप देखील डायग्राम या ठिकाणी दिलेला आहे. 88.40% आपल्याला पुरुषांचं प्रमाण आणि स्त्रियांचं जे काही साक्षरता दर आहे तर 75.9. ओके. महाराष्ट्रातील जे काही आर्थिक सर्वेक्षण अहवाल आहे 2022-23 त्यानुसार हे घेण्यात आलेलं आहे. सो अशा पद्धतीने आपण आज म्हणजे 1 मार्च 2003 मध्ये जे काही 2024 मध्ये जे आपण प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये जे काही क्विज फॉर्ममध्ये टाकलेले होते ते 10 प्रश्न या ठिकाणी सविस्तर डिस्कस केलेले आहे. ओके. जर तुम्हाला त्या संदर्भात किंवा ते बॅच जॉईन करायची असेल तर या टेलिग्राम चॅनलवर त्या संदर्भाने माहिती उपलब्ध आहे. या टेलिग्रामच्या चॅनलचे ॲडमिन जे आहेत त्यांना मेसेज करा. तुम्हाला ते सांगतील तुम्हाला कशा पद्धतीने त्या ठिकाणी जॉईन करायचं. ओके. जर जॉईन करायचं असेल एकंदरीतच आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. फीस वगैरे जरी जास्त वाटत असली तरी काही 150 रुपये फार जास्त नाही आहे सध्या तरी. ओके. सो एक हॅबिट लावणे परीक्षेच्या अनुषंगाने हे महत्त्वाचे आपल्या किंवा जी परीक्षा आहे त्याला टार्गेट करून ते परीक्षा पास होणे महत्त्वाचं आहे. ओके. सो भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.